हिंगोलीतील मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग आणि मोबाईल न्यूज घोषणाबाजी केल्याच्या संतोष बांगरांच्या व्हिडिओनंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. आणि आता ही सगळी बांगारांची हुशारी त्यांना नडण्याची दाट शक्यता आहे. कारण एक लोकप्रतिनिधी असून सुद्धा केलेल्या या बेजबाबदार कृतीमुळे आता बांगारांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. कालपासून गाजणाऱ्या या प्रकरणी आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे आणि बांगारांच्या आमदारकीवर यामुळे संकट येतंय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. नेमकी ठाकरेंची शिवसेनेची मागणी काय आहे, भूमिका काय आहे आणि बांगार आता कसे अडचणीत येऊ शकतात, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तर झालं असे की हिंगोली नगरपालिकेसाठी शिवसेना आमदार संतोष बांगार हे मतदान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा मंगळवारा या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल झाले. पण यावेळी संतोष बांगारांनी मतदान कक्षामध्ये जाऊन एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केला. त्याचबरोबर घोषणा सुद्धा दिल्या. म्हणून संतोष बांगार यांच्या विरोधामध्ये हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता काल दिवसभर हे प्रकरण प्रचंड गाजलं. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल. पण आता या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख हे अत्यंत आक्रमक झालेत आणि त्यांनी आता निवडणूक आयोगाला संतोष बांगारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सुद्धा केली आहे. बांगार यांनी हिंगोली जिल्ह्याचा बिहार करून टाकलाय. निवडणूक आयोग जर जिवंत असेल तर बांगार यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केली आहे. आमदार संतोष बांगार यांनी गोपनीयतेचा नाही तर आचारसंहितेचा भंग केला. दंडुकेशाही, दडपशाहीच्या माध्यमातून हातात मोबाईल घेऊन घोषणा दिल्या. मतदारांना या निशाणीवर मतदान करण्याचं आवाहन केलं किंवा त्या पद्धतीनं त्यांनी सूचित सुद्धा केलं. त्यामुळं संतोष बांगार यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे अशी मागणी आता संदेश देशमुख करतायत. शिवाय किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि निवडणुकीमध्ये आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे अशा शब्दामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि संतोष बांगार यांना एक पद्धतीनं इशारा सुद्धा दिलेला आहे किंवा आपली जी काही तीव्र नाराजी आहे ती सुद्धा सांगितली आहे. पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे जे नेते आहेत, महत्त्वाचे आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्या एकनाथ शिंदेंनी आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. आता याबाबत सुद्धा मग प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की एकनाथ शिंदे यांचा संतोष बांगार यांना पाठिंबा आहे का किंवा संतोष बांगार यांच्या वागण्याला समर्थन आहे का. आणि अशाच पद्धतीचा सवाल आता उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाप्रमुखांकडून संदेश देशमुख यांच्याकडूनही उपस्थित करण्यात आलाय. बघा, लक्षात घ्या, खुद्द लोकप्रतिनिधी जर सगळे नियम उघडपणे खुंटीला टांगून कोणतंही ताळतंत्र न ठेवता वागत असतील तर सर्वसामान्यांनी मग कोणाकडे बघायचं. याचा अर्थ एकदा तुम्ही निवडून आलात, एकदा तुम्ही जिंकलात, आमदार झालात, खासदार झालात किंवा मंत्री झालात की त्यानंतर तुम्ही कशाचीही तमा न बाळगता मनमानी कारभारच करायचा आहे का. आणि मग तुम्ही लोकांना काय एक आपण म्हणूया की काय उदाहरण त्यांच्यासमोर ठेवताय की लोकांनी कसं वागायचं, कसं नियमात राहायचं. एकंदरच सत्तेत असलेले आमदार, मंत्री आणि नेत्यांमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण दिसतंय. विशेषतः आता आपण शिंदेंच्या शिवसेनेबाबत बोलायला गेलो तर शिंदेंची शिवसेना ही अडचणीतच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नेत्यांची, त्यांच्या मंत्र्यांची कृती ही अडचणीचा भाग ठरते पक्षासाठी आणि यावरून भाजप अनेकदा त्यांना टार्गेट करत आहे. पण तरीसुद्धा मग हे नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी का आपलं वागणं बदलत नाहीयेत, का आपली कृती बदलत नाहीयेत, अशा पद्धतीचं उघडपणे वागणं हा काय संदेश देतोय. आणि एक सर्वसामान्य नागरिक, एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुमची याविषयीची काय भूमिका आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.